असं म्हटलं रात्रभर रात्रभर दिवसभर असताना कीर्तन झालं. हा बघा, कीर्तन सुरू झालं होतं बरोबर 12:15 वाजता. किती सुटायला पाहिजे? पावणे नाही, 12:45 वाजेपर्यंत नाही बोलत. 10 मिनिटामध्ये चरित्र बघू. ऐका, काल्याचा पूर्ण असणारा अभंग झालेला आहे. थोडक्यात असणारा अभंगाचा चिंतन करण्याचा प्रयत्न केलाय. कसं असतं काल्याचा अभंग म्हणजे असं पळापळीचा कार्यक्रम असतो. पळापळीचा म्हणजे आपल्याला अभंग तासाभरात सोडवायचा असतो आणि त्याच्यामध्ये कृष्णाचं चरित्र पण घ्यायचं असतं दंडकाप्रमाणे. हा, तर थोडक्यात असणारा अभंग त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केलाय. आपल्याला काय काल आहे आणि कोणता काल आपल्याला सेवन करायचं हे समजलं पाहिजे. आले लक्षामध्ये? आता तुम्ही मला सांगायचं काला कशाचा आहे, काला कशाचा केलाय आपण? दही आणि लाहीचा तर काला केलाच आहे, पण काल्यामध्ये कोणते घटक आहेत आपल्या? पहिली घटक कोणता आहे? ज्ञानेश्वरी आहे. दुसरा घटक कोणता आहे? नाथांचं भागवत आहे. आणि तिसरा घटक कोणता आहे? तुकोबारायांचा. याच्या तिघाचं एकत्रीकरण केलंय. या सगळ्या गोपाळांनी मिळून म्हणजे ज्ञानोबा, तुकाराम महाराज, नाथ महाराजांनी एकत्र करून दिलेला हा काला कोणाला घ्यायला आहे, कोणासाठी तयार केलेला आहे? आपल्यासाठी, तुमच्या आणि माझ्यासाठी तयार केलेला आहे. प्रसाद देणारा कोण आहे? स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा हा प्रसाद दिलाय. आज सगळ्यांना हा प्रसाद भेटणार आहे. आता प्रसाद भेटल्यावर हा प्रसाद फक्त आपणच खायचा असतो का हो? सगळ्यांना नका सगळ्यांना वाटू, पण आपल्या स्वतःचा उद्धार करण्यासाठी कृपया आपल्या घरात तरी हा प्रसाद द्यावा. प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे असं म्हणून तर प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी आहे. नाही वाचता येत ना माझे गुरुजी खरंच सांगत बघा, नाही वाचता येत ना, ज्ञानेश्वरीला वाचता येत नसेल तरी बोट फिरवा. वाचता येत नसेल तरी तुम्ही जर ज्ञानेश्वरी एका ओळीवरून बोट फिरवलं तर आयुष्यभर ज्ञानेश्वरी तुमचं बोट सोडणार नाही. एवढं असणार परमार्थाची ताकद आहे, एवढी ज्ञानेश्वरी ताकद आहे. फक्त ज्ञानेश्वरी वाचा, तुम्हीही वाचा आणि घरातल्या लेकरांना सुद्धा वाचायला सुरुवात करा. कारण आजचं जग इतकं वाईट आहे महाराज. 1-2 मिनिटात प्रसंग सांगतो आणि कृष्ण चरित्राकडे आपण वळूया. विषय असा आहे बघा, आमच्या आता माझ्या वॉर्ड मधला विषय समोरचा. माझ्या वॉर्ड मध्ये एक पेशंट होतो माझा. 3 भाऊ होते. 3 भाऊ मधला एक भावाला कॅन्सर होता, वारला तो. भरपूर संपत्ती, घरी भरपूर संपत्ती आणि भरपूर संपत्ती असताना सुद्धा तो असणारा एक दिवशी सकाळी पहाटेच वारला. आणि वारल्यानंतर त्याचे भाऊ बहीण वगैरे सगळे आले. तो म्हणजे एक भाऊ होता सोबत त्याच्या. आल्यानंतर काय करायला पाहिजे? काय रडायला पाहिजे बाबा, देह घ्यायला पाहिजे, घेऊन जायला पाहिजे. तो वारल्यानंतर तासा सगळे गोळा झाले. तासाभरामध्ये वॉर्ड मध्ये भांडण सुरू झाले. कशामुळे? त्याच्या इस्टेटीवर. तासात बरोबर का? त्याचं लग्न नव्हतं झालं, एकटाच होता विचारात आणि 2 भाऊ त्याचे, 3 जण होते. मधला वारला म्हणून मधल्याची इस्टेट कोणाला म्हणून भांडणं कोणाचे? 2 भावाचे. आता हे आरडाओरडा बाकीच्या पेशंटला त्रास आहे ना. आम्ही जर सांगलो बाबा भांडणं करू नका, तुमचं जे असेल ते घरी गेल्यावर निपटा. तो हुशार मला काय सांगतोय? तो मला काय सांगतोय माहितीये मला? म्हणजे हे इथं बोलल्यावरच होणार आहे, घरी गेलं होणार नाही. म्हणजे इतकी विचित्र पिढी आहे. आणि ही पिढी जर आपल्या घरामध्ये येऊ नये असं वाटत असेल तर हा काला महत्वाचा आहे. म्हणजे कोणता? ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, हरिपाठ हा असणारा काला महत्वाचा आहे. जर हरिपाठाची ओळ आपल्या लेकराला येऊ लागली, जर ज्ञानेश्वरीची ओळ आपल्या